आश्रम में आए हैं। मोताड़े जी जो है हमारी ब्रिज है। मोताड़े जी ही हम सबको यहाँ आप लोगों के दर्शन कराने के लिए लेके आते हैं। हम सब जो भी यहाँ अन्नवाचा समिति के से जुड़े हुए हैं, हमारी हमेशा यह एक सद्भावना रहती है कि भाई हम समाज के लिए क्या कर सकते हैं, और वो हिसाब से जो भी है फूल की पंखड़ी से ही हम लोग करते रहते हैं। 10-12 साल से हम मोताड़े साहब के साथ जुड़े हुए हैं। सत्संग में से ये ऐसे जो कार्य चलते हैं, या इसके अलावा भी देश हित में जो काम है उसमें भी हम करते रहते हैं। लेकिन हम तो एक्चुअली देखा जाए तो 1% भी नहीं करते। जो 100% काम होता है उसमें हमारा सिर्फ 1% होता है। 1 मिलके समझो 40%, और बाकी 60% इनका। मला म्हणजे एक शीन जे आलं असतं ते पूर्ण निघून जातं। त्या मुलांकडे पाहिल्याच्या नंतर असं वाटतंय की किती मोठं कार्य करतात मॅडम तुम्ही ते। हे म्हणजे हे कार्य म्हणजे सहजासहजी होण्यासारखं नाहीये। ते मागच्या 1-2-3 महिन्यापासून मी रिटायर झाल्याच्यानंतर मोताळे साहेबांसोबत या छोट्या कार्यक्रमात मी सहभागी होत आहे। प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर वेगवेगळे मला अनुभव पाहायला मिळतात। मागं तुमच्या भगवान बाबा बालिकाश्रमामध्ये पण आलो होतो, मग इथं आधारमध्ये गेलो होतो, परत दैवतला गेलो होतो, परत एस क्लबच्या मागं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे। मॅडम तुम्ही हे जे कार्य करताय हे इतर कुणालाही शक्य नाहीये, तुम्ही म्हणूनच केलं पाहिजे आणि तुम्हालाच शक्य होणार आहे। तर आता आम्ही थोडस समाजाचं काहीतरी देणं आहे असं समजून फुलणे फुलाची पाकळी आम्ही मदत करत असतो। परंतु तुमच्या कार्याला आमचा सलाम। आणि मुलांनाही मी सांगतो की आता आम्ही रिटायर झालो, आम्ही पण खूप अभ्यास करून पुढे गेलेले आहेत, म्हणूनच एवढ्या मोठ्या पोस्टवरून आम्ही रिटायर होऊ शकलो। आता तुम्हाला हे स्वतःला अभ्यास करणं आहे। अभ्यास करून मॅडमनी हे जे तुमच्यासाठी मेहनत घेतात त्या मेहनतीचं फळ देणं तुमच्या हातात आहे। तुम्ही मोठे झाले तर आम्हालाही खूप आनंद होते, आश्रमालाही खूप आनंद होते, मॅडम जसे सांगतात आता मागच्या महिन्यात अधिक मासानिमित्त सगळे मुली आल्या होत्या। किती सुंदर कार्यक्रम असणार आहे तो म्हणजे फक्त डोळ्यासमोर जरी आलं तरी खूप छान वाटते कार्यक्रम। तर अशा कार्यक्रमाला आम्ही यापुढे पण येत जाऊ। मॅडम आम्हाला आठवण करत अशा कार्यक्रमाच्या, आणि आम्हालाही छान वाटेल, त्या समाधान मिळेल। एवढे बोलून या कार्याला तुमच्या सलाम आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊन माझे 2 समितीतर्फे या योगेश्वरी बालाश्रमास भेट दिलेली आहे। आमच्या अन्नवाचा समितीचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, अध्यक्ष मोताळे सर असतील, विजयशी सर असतील, राणाजी असतील, सर्वच सन्मान्य पदाधिकारी आज या ठिकाणी आलेले आहेत। आणि या संस्थेच्या संचालिका मेन तर तुम्हीच आहे का मॅडम? इथे वाघ मॅडम यांनी या आश्रमाबद्दल जी माहिती दिलेली आहे, आणि एकंदरीत मुलांचं जे कलागुण चांगले आहे ते वेगवेगळ्या चांगल्या उच्च पदावर पोहोचत आहेत। आता बऱ्याच वेळा असे चर्चा झालेल्या आहेत आपल्या घरामध्ये, एक मूल आपण व्यवस्थित सांभाळू शकत नाही। तिथं मॅडम इकडे 50-60 मुलं, तिकडे 80-90 मुली, जवळजवळ 190 त्यांनी सांगितलेलं आहे मुलं मुली वाढवतायत आणि त्यांचा विकास पण करत आहेत। आणि बऱ्याच वेळा या आश्रमाच्या बाबतीत मला हीच शंका वाटायची की 18 वर्षानंतर या मुलांचं आणि मुलींचं काय होणार। कारण तोपर्यंत मला वाटतं ही मुलं मुली बिनधास्त असतात, परंतु त्यानंतर खरा प्रॉब्लेम येतो त्यावेळेस योग्य ती मदत। कारण कोणत्याही इथं 18 वर्षानंतर मूल लगेच काय आपल्या पायावर उभं राहील असं काही नाही। त्यांना कुठेतरी पायावर उभं राहण्यापुरतं, नोकरी मिळण्यापुरतं शिक्षण घेणं आणि स्वतःच्या पायावर उभं राहणं एवढ्यापर्यंत ते मुलांना घडवणं, मुलींना घडवणं फार आवश्यक आहे। आणि ते आपल्या आश्रमामार्फत होत आहे, ही अतिशय समाधानाची बाब आहे। आपण खरंच फार मोठं काम करत आहात, आणि या मोठ्या कामाला आमच्या
अन्न वाचवा समितीतर्फे फारच आपण म्हणाल तसं खरंच खालीचा वाटा आम्ही मदत करत आहोत. अशा अनेकांनी या ठिकाणी मदत करावी आणि या मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी मदत करावी असं मी या प्रसंगी आवाहन करीन. आणि आपल्या चांगल्या कार्याला माझ्यातर्फे आणि आमच्या अन्न वाचवा समितीतर्फे शुभेच्छा देतो आणि माझे विनंती करतो. योगेश्वरी बालक आश्रमामध्ये किराणा सामानाच्या माध्यमातून अगदी फुल नाही फुलाची पाकळी म्हणा समजा, यांच्या कार्यापुढे आपलं कार्य फार छोटं आहे. आपण सगळ्या दानशूर व्यक्तीच्या सहकार्याने दर महिन्यामध्ये अन्न वाचवा समितीतर्फे कुठल्या ना कुठल्या आश्रमाला, आपल्या यादीमध्ये 10 आश्रम आहेत, 10 आश्रमाला एका महिन्याला एका आश्रमाला अशा रीतीने आपण मदत करत असतो. आज आम्ही योगेश्वरी बालक आश्रमामध्ये आलेलो आहे. त्या ठिकाणी आम्ही 40,000 रुपयाचा किराणा यांना या महिन्यात देऊ लागलेलो आहे. पुढच्या महिन्यांमध्ये ज्या आश्रमचा नंबर असेल त्या आश्रमाचा आम्ही देत असतो. आणि आमचं कार्य अगदी क्षुल्लक आहे. आणि या लहान लहान मुलांकडे पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं एवढी कीव होती, इतके लहान लहान मुलं यांना सांभाळ वाटतात, म्हणजे ते खूप मोठं कार्य आहे. त्यांच्या कार्याला आमचा सुरुवातीपासून सल्यूट आहे. आणि दान देण्याची प्रवृत्ती कुणावर याची, म्हणजे कुणाची इच्छा होते दान देण्याची, हे माझा अनुभव सांगतो. ज्याच्यावर ईश्वराची कृपा आहे त्याचीच दान येत असते. लोकांकडे हजारो रुपये लाखो रुपये पण दान देण्याची इच्छा नसते, दान देत नाही. ते बाकीच्या ठिकाणी पैसे खर्च करतात पण दान देत नाही, कारण त्यांच्यावर परमेश्वराची कृपा नाही. ज्यांच्यावर परमेश्वराची कृपा होते तेच दान देऊ शकतो, असं माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि याच्या पूर्वी मी 10 वर्षापूर्वी मी दान बिलकुल करायचे नाही, मला सगळं नाटक आहे. पण मला अशी एक रात्री बुद्धी सुचली. सुधांशु महाराजांनी सांगितलं की दान देते जाओ, और दान देते देते तुम दूसरों को से भी दान लेके करते जाओ. म्हणून मी अभियान सुरू केले 10 वर्षापासून. आणि मी स्वतः देतो. याच्यामध्ये माझा वाटा फक्त 1,000 रुपयाचा आहे, पण 39,000 रुपये हे सगळे दानशूर लोकांची मदत आहे. अशा रीतीनं आम्ही या आश्रमाला छोटीशी मदत करू लागलो. या आश्रमाचं काम खूप मोठं आहे. इकडं 100 मुली आहेत, इकडं 60 मुलं आहेत. या लहान लहान मुलांचं संगोपन करणं खूप अवघड आहे. आणि मुलांना मी सांगतो की मोठे मुलं आहेत त्यांनी ऐकायचं की तुम्ही तुमच्या हे आई वडील आहेत, आई वडिलांचं हे लक्षात ठेवायचं आणि आपण खूप अभ्यास करायचा. आमच्या इथे हे साहेब आहेत, हे पोलीस कमिशनर आहेत, आता रिटायर झालेत, त्यांच्यासारखं व्हायचं. हे जिज्ञाचे साहेब आहेत, ते हायकोर्टामध्ये वकील आहेत, त्यांच्यासारखं व्हायचं. सगळ्यांनी अभ्यास करायचा, मोठं मेहनत करायची आणि अशा लोकांचा धडा घ्यायचा.